नमस्कार. रोकटोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. चित्रपट म्हणजे एक निखळ मनोरंजनाचं साधन अशी लहानपणापासून वाचलेली, ऐकलेली आणि तेवढीच मनावर बिंबवलेली गेलेली गोष्ट. पण रंजनापासून ते अगदी प्रभावापर्यंत या माध्यमानं आपल्यातली कहाणी आणि पात्र काल्पनिक असून त्यात साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग असेल इथपासून ते थेट अगदी सत्य घटनेवर आधारित अशी थेट भूमिका घेत चित्रपट बनवण्याचं स्वातंत्र्य आता फिल्म मेकर्स चित्रपटकार घेऊ लागलेले आहेत. कलाकृतीबद्दल कथारंजन, चित्रीकरण, शेवट या कशाबद्दल आक्षेप नसतात. पण वाद जेव्हा सुरू होतो तेव्हा इतिहास जिवंत होऊन आपल्या समोर येतो तेव्हा इतिहासाचा आधार घेऊन प्रेरक कहाण्या मांडण्याचा प्रयत्न याआधी आपल्याकडे झालाय. अगदी गांधींपासून सुरू झालेला हा प्रवास वाया आंबेडकर, पटेल, भगतसिंग ते टिळकांपर्यंत काळाची अनुभव संपन्नता पेरत असा पसरत गेलेला आहे. पण या टप्प्यात आणि इतिहासपटात नेमकी खटकणारी गोष्ट म्हणजे वादाची किनार. इतिहास मांडताना प्रचंड अभ्यास केल्याचे दावे आणि पहिल्याच प्रमोद फुटलेला फुगा. यामुळे कोलाच पाण्याच्या नादात विखुरलेला इतिहास पाहताना मानसिक त्रास बहुतांश वेळा प्रेक्षकांच्या माथी येतो. नेमकं असंच काहीसं कदाचित घडतंय संजय लीला बन्साली यांच्या आगामी बाजीराव मस्तानी या सिनेमात. ऐन गणेशोत्सवात या चित्रपटाचं गजानना गजानना हे गाणं रिव्हील झालं आणि मराठी मन सुखावलं. त्यानंतर दिवानी हुई मस्तानी हे गाणं रिव्हील झालं आणि मराठी लोकस्वर आणि पाश्चिमात्य धून ही मैफलही मराठी मनानं ऍक्सेप्ट केली. त्यानंतर त्यातलं अस्सल मराठमोळा स्वर असलेलं पिंगा रिव्हील झालं आणि सुरू झाला पिंगाचा धिंगा. या नृत्यात काशीबाई पेशवे आणि मस्तानी यांनी एकत्र पिंगा नृत्य केलंय असं दृश्य चित्रित केलं होतं. या एका नृत्यावरून आता संपूर्ण चित्रपटाला टीकेचं लक्ष करण्यात आलंय. अनेकांनी पुरावे देऊन यावर आक्षेप नोंदवलाय. आज याच महत्वाच्या आणि नव्या पिढीच्या विषयावर आपण बोलणार आहोत. इतिहासाचं सादरीकरण करताना केवळ गल्ला पाहिला जातोय का? प्रचंड संशोधन करून चित्रपट निर्मितीचे केले जाणारे दावे पात्रांपेक्षा अभिनयांच्या इमेजमधून त्याच्या नादात वाहून जात आहेत का? इतिहासपटात निर्माण झालेले वाद हे नेहमी चुकीच्या तर्कावर असतात की जाणून बुजून घडवलेले विषय असतात? आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कितपत आणि काळाच्या कुठल्या टोकापर्यंत सहन करत राहायच्या? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशात इतिहासकालीन वास्तूंवर खडून ओरखडलेली कृती ही जर गुन्हा ठरत असेल तर या देशाच्या इतिहासाच्या नावावर विकल्या जाणाऱ्या कलाकृतीच्या निमित्तानं जर आमच्या इतिहासावरच कोणी ओरखाडे मारत असेल तर त्या चुकीला माफी द्यायची का? या सगळ्यांचा अगदी पेशवाईच्या दप्तरापासून ते संजय लीला बन्सालींच्या रेळापर्यंत वस्तृत उलगडा आज आपण करणार आहोत आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. पिंगा पेशवाईचा या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आपण आज नामवंतांना आमंत्रित केलेलं आपल्या सोबत आहेत. पेशव्यांचे वंशज असलेले दस्तूरखुद्द बाजीराव पेशवे यांचे वंशज असलेले डॉक्टर उदयसिंह पेशवे पुण्याहून आपल्या बरोबर आहेत. उदयसिंहजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याकडे आहेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक लेखक अशोक राणेजी, आपलंही स्वागत. नृत्य दिग्दर्शिका कोरिओग्राफर फुलवा खामकर, नृत्यावरचे आक्षेप आहेत, बघूया त्यांचं आज काय म्हणणं आहे. आपल्यासोबत फुलवा खामकर आहेत आणि अजिंक्य योद्धा बाजीराव असं अप्रतिम पुस्तक लिहिणारे जयराज साळगावकर हे देखील आपल्या बरोबर. जयराजजी, आपलं स्वागत. आणि काही क्षणात आपल्या सोबत असतील नितीन चंद्रकांत देसाई, हे देखील काही क्षणात आपल्या सोबत या कार्यक्रमात असतील. या रिपोर्टमध्ये आपण जे पाहिलं त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की इतिहासातल्या एका प्रसंगाला कोणत्या प्रकारे चित्रित करण्यात आलेला आहे आणि तोच तर पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय. आपला मुद्दा नेमका काय आहे तो आपण पडद्यावर पाहू शकता. तो मुद्दा आहे भलताच इतिहास चित्रपटातून मांडला जाणार आहे का? भलताच इतिहास चित्रपटातून मांडला जाणार आहे का? आपण थेट जाऊया उदयसिंह पेशवे यांच्याकडे. उदयसिंह, नेमका आपला आक्षेप काय आहे? आपण अजून संपूर्ण चित्रपट रिलीज झालेला नाहीये, त्यातलं एक गाणं आपल्या समोर आलंय. पहिलं गजानना त्याला कोणाचा आक्षेप नव्हता, परंतु आता मात्र आपल्याला आक्षेप आहे असं आम्हाला कळतंय. आपला नेमका आक्षेप काय आहे आणि कशाबद्दल आहे? उदयसिंह पेशवे. प्रत्यक्षात सिनेमामध्ये सबंध सिनेमा आम्ही काही पाहू शकलो नाही, परंतु जे गाणं पिंगा आता दाखवण्यात येतं त्यातील जे काशीबाईंना जे वस्त्रप्रावरण दिलेलं आहे आणि त्या जे नाच करतायत ते अत्यंत गरीब आहे.
पेशव्यांच्या घरातील स्त्रिया किंवा कुठल्याही कुलीन स्त्रिया अशा प्रकारे इतर लोकांसमोर नाच करतील त्या काळात नाही, त्या काळात सुद्धा आवत्या काळात सुद्धा ते काही शक्य नाही आहे. काशीबाई ह्या श्रीमंत बाजीराव पेशवे जे पंतप्रधान होते त्यांच्या पत्नी होत्या आणि अशा काशीबाई 4 लोकांसमोर जाऊन अत्यंत तोडकी वस्त्र घालून नृत्य करतील असं आम्हाला वाटत नाही आणि जे दाखवले जे आहे ते अत्यंत चूक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही ज्या वस्त्रांना तोकडी वस्त्र असं म्हणतायत ते नऊवारी साडी किंवा नऊवारी लुगडं ज्याला आपण म्हणू ती आहेत, किंवा आजच्या चित्रपटावर कदाचित ते आपण उदयसिंह पाहत असाल की मला माहिती नाही, परंतु नऊवार म्हणजे पुष्कळ कापड झालं अशा स्वरूपाची आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे आपला आक्षेप आहे तो म्हणजे त्या काळातल्या स्त्रिया अशा स्वरूपाच्या कपडे घालत नव्हत्या किंवा अशा स्वरूपाचे नाच करत नव्हत्या. या विषयावर संशोधन करून ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत ते जयराज साळगावकर आपल्या बरोबर आहेत. जयराजजी, हा जो पहिला प्रोमो रिलीज झाला त्याच्याबद्दल आपण काही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलंही मत उदयसिंह पेशव्यांसारखंच आहे? माझं मत त्याच्या पलीकडे जाऊन असं आहे की हा आमच्या भावनांची खेळ आहे. कदाचित हे प्रोमो असेल, ड्रीम सिक्वेन्स असेल, शेवटचं गाणं असेल, मार्केटिंगचा खेळ असेल अशीही शक्यता आहे. परंतु ह्या टोकाला जाण्याची, इतकं स्वातंत्र्य घेण्याची भन्सालींना कोणी अधिकार दिला? आता उदाहरणार्थ जर का बोलायचं झालं तर ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणजे आर्थर वेल्सली, तो याचाच मोठा अजिंक्य योद्धा होता. बाजीराव जे जगातले 5 अजिंक्य योद्धे आहेत, 6वा तसाच बाजीराव पण आहे. ड्यूक ऑफ मिसेस म्हणजे लेडी वेल्सली यांना तुम्ही ऑपेरा गाताना दाखवू शकता का? ब्रिटिश सोसायटी सहन करेल का ते? आधी कोणी हे करणारच नाही. किंवा जॅकलिन केनेडी यांना रॉक अँड रोलवर नाच करताना दाखवू शकता का तुम्ही? तर काही संकेत असतात, समाजाच्या पुढे काही आदर्श असतात, ती श्रद्धास्थानं असतात, प्रेरणास्थानं असतात, त्यांना हात लावलेला लोकांना सहन होत नाही. याच्यात सुद्धा मी व्यक्तिशः पडू इच्छित नव्हतो, परंतु बाजीरावाचं चरित्र लिहिल्यामुळे आणि कदाचित बाजीरावाचा एकमेव चरित्रकार जिवंत असलेला सध्या मी असल्यामुळे मला पडणं भाग पडलं. परंतु जे त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. हे त्यांनी करायला नाही पाहिजे होतं. तर चांगला डायरेक्टर आहे, ब्लॅकसारखा सिनेमा करतो. मग बाजीराव मस्तानी, आणि मस्तानी ही बाजीरावाच्या आयुष्यात फक्त 17 महिनेच होती. तो त्याच्या आयुष्यातला एक नाजूक भाग आहे. त्याच्याकडे आपण, मी माझ्या पुस्तकात सुद्धा लिहिताना तिच्याविषयी जास्त लिहिलेलं नाही, कारण बाजीराव म्हटल्यावर त्याचा पराक्रम राहतो बाजूला आणि नुसतं मस्तानीच चालतं. तिचा योग्य मान ठेवून असं म्हणून त्याच्या युद्धाबाबत लिहिलं आहे. तो मोठा योद्धा होता, त्याची जी चपळाई होती ती आता सिनेमात आहे की नाही मला माहीत नाही, ही जगातली सगळ्यात जास्त चपळाई होती. आपला जो आक्षेप आहे तो यातल्या गाण्यावर, त्या गाण्यामध्ये मस्तानी आणि बाजीरावाच्या प्रथम पत्नी काशीबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवलं याच्याबद्दल आहे. मला सांगा, त्या काळातल्या स्त्रिया नृत्य करत नव्हत्या असं म्हणायचं का आपल्याला? त्या काळातल्या स्त्रिया नृत्य जरूर करीत असतील, परंतु राजघराण्यातल्या स्त्रिया नृत्य करीत नव्हत्या. नृत्य करण्याचा अधिकार हा एका विवक्षित समाजापुरताच मर्यादित होता आणि ते कथ्थक वगैरे अशी राजदरबारात नृत्य चालायची. परंतु कुठली राजकन्या किंवा महाराणी किंवा पेशव्यांची पत्नी ही काय नृत्य करेल हे अशक्यच आहे. आणि तेही आपल्या सवतीबरोबर, जिच्याबरोबर ती नांदत नाही. बरं, ती बिचारी पायाने अधू होती, तिला चालता येत नसे व्यवस्थित. काशीबाईंना चालता येत नव्हतं. आर्थरायटिसचा विकार होता त्यांना. तर त्यांना जरा काहीतरी रिसर्च, एवढा 200 कोटी रुपये खर्च केले, तर रिसर्चवर अजून जरा खर्च करून, जरा मेहनत करून, त्यांना माहीत नाही बाजीराव हे काय प्रकरण आहे ते, त्यांनी ते माहिती करून घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी नको त्या हळूवार गोष्टीला निष्कारण धक्का लावलेला आहे. आणि यातून त्या सिनेमाचं काय खरं नाही आहे दिसतंय. ज्या प्रकारे प्रचंड जो उद्रेक येतोय. आपण आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे, तसं देशी चित्रपटांचे, बोली भाषेतल्या चित्रपटांचे, असे सगळ्याचे अभ्यासक गेले 40-50 वर्ष जे चित्रपट अत्यंत जवळून बघतायत असे अशोक राणे आपल्या बरोबर आहेत. अशोक राणे, आपण आत्ता जी दृश्य पाहिलीत, ही दृश्य एका बाजीराव नावाच्या मराठी मनाचा मुकुटमणी म्हणता येईल अशा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटातली आहेत. त्यामुळे ती आक्षेपार्ह वाटतायत का इतर वेळी देखील आपल्याला आक्षेपार्ह वाटली असती? अनेक चित्रपटांचं समीक्षण केल्यानंतर जे समोर आलंय, शीतावरून भाताची परीक्षा, काय कराल? नाही, मी जयराज साळगावकर यांच्याशी सहमत आहे मुळात. कारण अशा प्रकारे इतिहासाच्या काळातला ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्यावरशी असं खेळू नये कोणीही, या मताशी मी सहमत आहे. पण आपण जर संजय लीला भन्साळी यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी देवदासच्या वेळेला पारो आणि चंद्रमुखी यांना एकत्र नाचायला लावलं.
आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्याशी कारण त्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या दोघी एकत्र कधीच आलेल्या नाहीत एकत्र, आणि त्यांना एकत्र त्यांनी नाचवलेलं आहे. त्याच्यावर संजय लीला भन्साळी असं म्हणाले होते की मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, माझ्याकडे माधुरी दीक्षित आहे, माझ्याकडे ऐश्वर्या राय आहे, त्यांना जर मी नाचवलं नाही तर मी धंदा कसा करणार, तर त्यांना मी एकत्र नाचवणार. हा त्यांचा धंद्याचा हेतू. असा धंद्याचा हेतू असलेला माणूस जेव्हा इथे इतिहासामध्ये शिरतो आणि काशीबाई आणि मस्तानीला एकत्र नाचवतो ते आक्षेपार्हच आहे. कारण त्यानं कुठंतरी भान ठेवायला, मगाशी तुम्ही असं म्हणालात की हे आविष्कार स्वातंत्र्य किती घ्यायचं, हे ज्यानं त्यानं त्याचं भान ठेवायला पाहिजे, आणि ही मंडळी ठेवत नाही. आपण आता माझ्यासारखी काही माणसं म्हणतात की सेन्सर असू नये, माझं खरंच मत आहे सेन्सर असू नये, पण सेन्सर असू नये असं हे आपल्याला व्यक्तिशः पटतं, तत्वतः पटतं. पण दुसरीकडे जरी अशी माणसं बेजबाबदारीने वागणार असतील तर मग सेन्सर असायलाच पाहिजे. मगाशी ते जे म्हणाले की त्या तोकड्या कपड्यामध्ये त्यांना म्हणायचं असं नऊवारी साडी नेसले आहेत त्या दोघीजणी, पण त्यांचं साडी नेसणं बघा कुठे येते. म्हणजे मध्यंतरी एक 72 मैल नावाचा सिनेमा आला होता, त्याच्यामधली ती जी नायिका आहे ती 60 सालाचा काळ आहे तो, आणि त्यावेळीची एक दलित स्त्री, गरीब स्त्री, आणि ती रस्त्यानं चाललेली 72 मैल चालत, आणि तिचं नऊवारी नेसणं बघा. ते सुद्धा असं बिंबीच्या खाली नऊवारी नेसते, असं नेसत नाहीत बायका नऊवारी. याच्यामध्ये त्याचा हेतू स्पष्ट होतो की मग ती 72 मधली ती बाई असो किंवा मग त्या देवदासमधल्या त्या दोघी असो की ते काशीबाई असो, हा धंद्यासाठी सर्व वापर केला जातो, आणि हे गैर आहे, हे सरळ गैर आहे, हे असं होऊ नये. आणि बाकी मग मी असं भावना वगैरे तर ठीक आहे, भावनांच्या बाबतीत कधी त्याचाही अतिरेक होतो, पण मुळातच हे चुकीचं आहे. ह्याचं भान प्रत्येक फिल्ममेकरनं, प्रत्येक कलावंतानं ठेवायला पाहिजे की मी आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठल्या टोकाला जाणार. आता कट्यार काळजात घुसलीमध्ये एक दृश्य आहे की तो खान साहेब त्या मुलाचा शिक्षा करण्यासाठी म्हणतो त्याच्या रेकॉर्ड त्याच्या गुरुच्या आण, आणि त्या 5 रेकॉर्ड ठेवून त्याच्यावरती खान साहेब चालत जातो. आता हे सुद्धा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली गुरलेलं प्रकरण आहे. असा कुठलाही सच्चा, आणि तो सच्चा कलावंत आहे, तो कधी दुसऱ्या ह्याच्यावरती पाय देऊन जाणार नाही. कुठल्याही ही मंडळी अशी आहे दुसऱ्या गुरुचं नाव घेताना कानाच्या पाळीला हात लावतात. तेव्हा ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे, आणि भान ही मंडळी ठेवत नाही. आपण सिनेमॅटिक अशोक राणे सिनेमॅटिक लिबर्टी याच्याबद्दल दुसऱ्या भागामध्ये एका ब्रेक नंतर बोलणार. पण तू आपल्याबरोबर फुलवा खामकर आहे. फुलवा खामकर या उत्कृष्ट नर्तकी जशा आहेत तशाच उत्कृष्ट कोरिओग्राफर, नृत्य दिग्दर्शिका आहेत. फुलवा, सर्वप्रथम हे नृत्य त्याचं गाणं पाहिल्यानंतर तुझं पहिलं इम्प्रेशन काय झालं? पेशव्यांच्या काळातलं हे गाणं वाटतंय का? काय वाटतं आपल्याला? विशेषतः संजय लीला भन्साळी अशा नावाच्या एका प्रख्यात दिग्दर्शक, ज्याचं संगीत सुद्धा या चित्रपटाचं त्यांनी दिलेलं आहे, आणि जवळपास 150-200 कोटीचं बजेट आहे. काय वाटतं आपल्याला? खरं तर हे पहिलं जेव्हा मी गाणं बघितलं तेव्हा मला लगेच त्याच्यावर संजय लीला भन्साळी, बिंग अ कोरिओग्राफर, मला रेमोकडनं जेव्हा कळलं की हे गाणं रेमोनी कोरिओग्राफ केलंय तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण हा रेमो डिसूझाचा जॉनर नाहीये. मी खूप गाणं पॉइंट ऑफ व्ह्यूने जास्त बोलेन, कारण बाकी गोष्टींवर जास्त अभ्यास केलेले आणि रिसर्च केलेले लोक आपल्या बरोबर आहेत. मला गाण्यात प्रियांका आणि दीपिका म्हणजे काशीबाई आणि मस्तानी नुसतं ह्या दृष्टीने मी त्यांच्याकडे तेव्हा बघितलं नाही, कारण इनफॅक्ट काशीबाईंना हा आजार होता किंवा ह्या गोष्टी मला खूप नंतर कळल्या, म्हणजे मी जेव्हा अजून त्याच्यात घुसले की काय त्यांनी केलंय. गाणं मला रेमोने केलंय म्हणून ऑनेस्टली आवडलं. टेकिंग वाईज गाणं, अटायर म्हणाल तर मला वाटतं ही ब्राह्मणी पद्धतीची साडी आहे, ओचावाली, जी जनरली आपण एक ओचा घेतो कमरेच्या बाजूला, तो त्यांनी परत एक गाण्याचा एक भाग किंवा लिबर्टी म्हणून त्यांनी तो थोडा मध्ये घेतल्यामुळे त्या साडीचा शेप थोडा वेगळा दिसतो फॉर शुअर. त्यामुळे म्हणजे आपल्याकडे अजून उठलंय की खूप वेगळ्या पद्धतीची साडी दिसतीये किंवा चांगली नाही दिसत आहे, हे त्याचं एक रिझन असावं. कारण माझ्यामध्ये ही ब्राह्मणी पद्धतीची नेसवलेली साडी आहे ज्याचा ओचा त्यांनी सेंटरला घेतलाय इन्स्टेड कमरेकडे जो असतो, कारण मला त्या गाण्यात खूप कमरेच्या मुवमेंट्स त्यांनी वापरल्यात. दुसरं पिंगा, पिंगा हा आपल्याकडे मला वाटतं मंगळागौरीच्या खेळातला एक शब्द आहे, आणि मला फुलवा तुम्हाला थांबून फुलवा नितीन चंद्रकांत देसाई देखील आपल्या बरोबर आहे. जोधा अकबर याचं कला दिग्दर्शन किंवा राजा शिवछत्रपती चाणक्य किंवा बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांचं ज्यांच्याकडे कला दिग्दर्शन होतं आणि अजंठासारखा चित्रपट जे निर्माण केला ते नितीन चंद्रकांत देसाई आहेत. तुमचंही स्वागत. फुलवा, मला सांगा की हा खरोखरच मराठी माणसाला जो पिंगा माहिती आहे तो हा पिंगा वाटतो का? आपण नृत्य दिग्दर्शिका आहात, त्याच्या अभ्यासिका आहात म्हणून विचारतो. पण मला असं
हा नाही, मला असं वाटतं एक तर हा त्यांनी मंगळागौरीचा खेळ दाखवलेला नाहीये. त्या खेळातला एक शब्द पिंगा त्यांनी वापरलाय गाण्यात. म्हणजे ही एक, मला वाटत नाही त्यांनी कुठे प्रॉमिस केलंय की ही एक लावणी आहे किंवा हे मंगळागौरीच्या खेळातलं गाणं आहे. त्यांनी एक जसं म्हणतात सिनेमॅटिक लिबर्टी आपण घेतो तशी त्यांनी एक ती लिबर्टी घेऊन एक गाणं बनवलंय ज्याच्यात त्यांनी पिंगा शब्द वापरलाय. त्यामुळे हे लावणीच आहे किंवा हे मराठीला जातच नाही गाणं पॉइंट असं वेट मला नाही वाटत. मी खूप फुलवा मला तुम्ही सांगा, entertainment मी या अगदी level ला बघत पूर्णपणे होते. सिनेमॅटिक लिबर्टी, क्रिएटिव्ह सर्ज हे सगळं मी मान्य करतो. मुळात या गाण्याचे असणारा जे कापड आहे ते कापड तरी त्या काळात उपलब्ध असायचं का? म्हणजे मी नंतर तुम्हाला हा प्रश्न विचारत नाही, कारण तुम्ही इतिहासाचे अभ्यासक नाही. तो प्रश्न मी जयराजांना विचारीन की आपली पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी बाजीरावाच्या मस्तानी आणि त्यांना दोघींना एकाच दुकानातून सदाशिव पेठेतनं कापडं आणली होती की काय? कारण दोघांच्या चोळी आणि साड्या दोन्ही एकसारख्याच कशा काय दिसत आहेत असाही प्रश्न यातून येतो. कारण दोघांच्या साड्या ड्रेप करणाऱ्या स्त्रिया एकच होत्या, कारण त्या नेसवल्यात एकाच पद्धतीने. मुळात हा पिंगा आहे का हा खरा सवाल आहे. महाराष्ट्रात पिंग्याला एक विशिष्ट परंपरा आहे. मराठी चित्रपटातून यापूर्वी अनेकदा पिंगा दाखवला गेलेला आहे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की आपण नृत्याच्या दिग्दर्शकात हा पिंगा वाटतोय का हे तद्दन व्यावसायिक 21व्या शतकातलं चित्रपटातलं ठोक गाणं वाटतंय? पिंगा वाटतंय का पेक्षा पिंगाची मुवमेंट वेगळी असते, एक सर्क्युलर बॉडी मुवमेंट असते. ओके, बिईंग अ रेमोला मला जो रेमोडिस्चा माहिती आहे, डेफिनेटली त्यांनी रिसर्च केलेला असणार या गाण्याच्या संदर्भात. जेव्हा मी हे गाणं सारखं बघितलं तर पिंगा हा मुखडा इतके वेळा रिपीट केलाय की जर सिंकमध्ये एवढ्या सगळ्यांची पिंगा मुवमेंट घेतली असती तर कदाचित ती सिंकही झाली नसती. आणि मला वाटतं त्यांनी ती हाताची काहीतरी एक मुवमेंट वापरली आहे. आता हा प्रत्येक कोरिओग्राफरचा सर तुम्ही म्हणता तसा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू बिईंग अ कोरिओग्राफर और मी मराठी असल्यामुळे, महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला पिंगा हा काय आहे हा बहुतेक जास्त माहिती आपण लहानपणापासून ह्या संस्कृतीत आपण वाढल्यामुळे आपल्याला हे माहिती आहे. रेमोनी कदाचित त्यांनी रिसर्च केला असेल आणि कदाचित ती मुवमेंट पर्पजली टाळलीही असेल. मी असं अजिबात म्हणणार नाही, कारण याचे मला नाही वाटत की बाकीच्या मुवमेंट किंवा जे कोरिओग्राफी आहे ती त्यांनी त्या पद्धतीनेच फुलवा त्यांनी याचं जे रिसर्च केलंय असं तुम्ही म्हणताय ते त्यांचं एक प्रकारे कौतुक करताय. परंतु मराठी प्रेक्षक जो हा कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी म्हणून अस्सल पिंगा कसा असतो हे मराठी चित्रपटातलं दृश्य मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर बाजीराव मस्तानी मधला पिंगा बघूया. आपण बघूया जुन्या काळातला जो चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता, उमा भेंडे त्याच्यामध्ये आहेत, तो पिंगा कसा होता बघा आपल्या पडद्यावर. त्याच्यातली शालीनता, कुलीनता, त्याच्यातली सोज्वळता, त्याच्यातला लढिवाळपणा हे सगळं आपण पाहिलंय. परंतु या गाण्यावर फुलवा आम्हाला कुठेतरी देवदासची छाप दिसते असं नाही वाटत? हा, कदाचित आहे, कारण बिईंग अ संजय लीला बन्साली फिल्म म्हणजे मला असं वाटतं अशा खूप गोष्टी आहेत की ज्यांच्या फिल्ममध्ये ते आपल्याला इन रिअल लाईफ दिसणार नाहीत, पण ती खूप लिबर्टी घेऊन ते करतात, जे आपल्याला दाखवतात. दे मेक इट व्हेरी बिग. तर मला वाटतं पिंगा हा एक शब्द सोडला, म्हणजे तुम्ही म्हणता ते करेक्ट, जसं मी म्हटलं की पिंगा ही करेक्ट गोलाकार मुवमेंट आहे शरीराची, तो एक पिंगा त्यांनी त्याच्यात नाही वापरलाय. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे मग त्यांनी खूप कमी वस्त्रात खूप एखादं चीप गाणं केलं काही हिडीज असं नाही मला वाटत. ऑफकोर्स काशीबाई आणि बाजीराव मस्तानी ह्या एकत्र नाचणार नाहीत, हा एक पॉइंट तुमचा करेक्ट आहे. अदरवाईज मला असं नृत्य बघता मला किमान त्या काळातल्या नृत्याच्या फुलवा मी आता आणखीन एक ध्वनी चित्रपट तुम्हाला दाखवणार आहे. त्या काळातल्या नृत्याच्या स्टेप्स तरी वाटतायत का हे आपण बघूया. माझी एक सहकारी आहे जयंती बामणे. तिने आज सहज बसता बसता हे गाणं आणि संजय लीला बन्सालीचं देवदास मधलं गाणं या दोघांची काय सरमिसळ केली आहे बघा, कशी गंमत होते ते. नितीन देसाई, तुम्ही हे दृश्य सरमिसळ पाहिलीत, आपली पहिली प्रतिक्रिया, या चित्रपटामध्ये कुठेतरी इतिहासावर अन्याय होतोय असं वाटत नाहीये का?
नितीन उदय बोला. उदय, पहिलं म्हणजे तुमचं एक कौतुक आणि अभिमान करायचं गोष्ट आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या विषयावरती चर्चा घडवून आणताय आणि त्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तो माझ्या मते कुठलाही ऐतिहासिक चित्रपट करताना आम्ही सगळ्यांनी करायची गरज आहे. पण त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला पाहिजे की संजय लीला भन्साली हा एक प्रचंड मोठा दिग्दर्शक आहे. तो अशा सहसा चुकी घडणार नाही त्याची काळजी घेत असतो आणि त्याची पुढे त्यांनी काळजी घेतली असेल असं आपण म्हणूया. कारण आता हे त्याचं एक गाणं आलेलं आहे किंवा त्याच्या आधीचं एक गाणं आलेलं आहे. संजय बन्साली हा लार्जर दॅन लाईफ चित्रपट करण्यामध्ये आपण सगळ्यांनीच त्याचं कौतुक केल्यामुळे त्याला ती शैली आलेली आहे. कारण हे जेव्हा दुसरं गाणं तुम्ही दाखवतात त्याचा मी एक भाग होतो आणि ते मी करत असताना त्याला पाहिलेलं आहे. संजय कसा आहे की प्रचंड पॅशनेट आहे आणि तो पॅशनेट असताना तो चित्रपट लोकांपर्यंत पोचावा ह्याची त्याची अगदी मनापासून प्रयत्न असतात. पण त्याच्यात कसं असतं की हे करत असताना आम्ही कोणीच म्हणजे असं विसरून चालणार नाही की प्रेक्षक जे आहेत किंवा जे इतिहास तज्ज्ञ आहेत किंवा जे हे त्या पेशवेकालीन घराण्यातले काही लोक आहेत आणि समाजातले लोक आहेत त्यांचा कुठेही अनादर होईल. म्हणजे मी जेव्हा राजा शिवछत्रपती केलं किंवा मी पण बाजीराव मस्तानी जेव्हा केलेलं तर मी प्रचंड प्रमाणात रिसर्च करून त्याच्यावरती ही काळजी घेतलेली की अशी कुठलीही गोष्ट माझ्या हातनं घडणार नाही आणि तो प्रयत्न सगळ्यांनीच करायला लागतो. म्हणजे मी इथे जे आम्ही फिल्म मेकर आहेत त्यांची कुठली बाजू अशी मांडत नाही की आम्ही काही करू शकतो किंवा काही करायला गेल्यानंतर ते सगळ्या जनतेने ऐकायला पाहिजे आणि लोकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जसं आम्हाला पाहिजे असतं की आमचं कौतुक व्हावं, पण त्याचबरोबर आमची तेवढी जबाबदारी आहे की आम्ही जे काय दाखवतोय ते स्वतः आधी व्यवस्थित पद्धतीने आपण केलेलं आहे का आणि त्याच्यासाठी अतोनात रिसर्च आणि अतोनात हे करणं भाग असतं. आणि जेव्हा अशी गोष्ट घडते म्हणजे मी जेव्हा राजा शिवछत्रपती केलं किंवा पेशव्यांचा वरती जो इतिहास केला तेव्हा मी अनेक इतिहासकारांना अनेक पेशव्यांच्या घराण्यातल्या लोकांना आणि सगळ्यांना त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. कदाचित आत्ता हा पहिला ट्रेलर आलेला असल्यामुळे पहिला गोष्ट आल्यामुळे त्याची आपली सगळ्यांचीच एक लगेचच ती रिॲक्शन आहे, ती स्वाभाविक आहे. पण आपण बघूया संजय बन्साली हा फार मोठा दिग्दर्शक आहे. हे फार चांगल्या पद्धतीने आतापर्यंत चित्रपट आपल्या भारतीय इतिहास ह्याला दिलेले आहेत. आणि मला आठवतंय उदयजी की त्याच्याकडे मी जेव्हा गेलो असताना ना आपल्या मराठी माणसांकडे जेवढी मराठी गाणी नसतात तेवढं त्याच्याकडे गाण्यांचा साठा आहे. भातुकलीच्या खेळा ह्या गाणं मी त्याच्याकडे एवढा वेळ ऐकलंय. तो ती गल्लत करणार नाही. तो काहीतरी त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला चित्रपट पाहताना दाखवून देईल. आपण थोडं थांबायला पाहिजे, आपण थोडं बघायला पाहिजे. आपण याच मुद्द्यावर नितीन आपण याच मुद्द्यावर चर्चा करूया. तुम्ही सांगितलेत की तो एक मोठा दिग्दर्शक आहे, तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा असंही आपण मत व्यक्त केलं. प्रचंड रिसर्च झालं पाहिजे जे तुम्ही केलं असंही सांगितलं. या चित्रपटामधल्या समोर आलेल्या दृश्यातनं पेशवाई काळातल्या स्त्रियांच्या पेहरावाबद्दल त्यांच्या नृत्याबद्दल काय रिसर्च झालेलं हे समोर येत आहे. सगळ्यांची चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय पिंगा पेशवाईचा. ब्लॅक सारखा अत्यंत नितांत आणि संवेदनशील चित्रपट देणाऱ्या संजय लीला भन्सालीकडून किंवा देवदास सारखा अत्यंत मोठा भव्यदिव्य सेट असलेल्या संजय लीला भन्सालीकडून या नव्या चित्रपटात प्रचंड अपेक्षा आहेत. बाजीराव मस्तानी सारखा अत्यंत संवेदनशील नाजूक विषय आहे. त्या चित्रपटाचा जो पहिला रिलीज आमच्या समोर आला आहे, जे पहिलं गाणं आमच्या समोर आलं, त्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्षेप आपल्याकडे आले आहेत. पेशव्यांचे वंशज असलेल्या उदयसिंह पेशवे यांनीच याला मुळात आक्षेप घेतला आहे. तर बाजीराव पेशव्यांवर पुस्तक लिहिणाऱ्या जयराज साळगावकर यांनी देखील आक्षेप नोंदवलेले आहेत. तर अशोक राणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट समीक्षक यांनी देखील याच्यावर आपलं मत, विरोधातलं मत याच्यावर नोंदवलेलं आहे. आपण दुसऱ्या भागात ज्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे सिनेमॅटिक लिबर्टीची मर्यादा कोण ठरवणार. सिनेमॅटिक लिबर्टीची मर्यादा कोण ठरवणार.
आपण थेट जाऊया अशोक राणे यांच्याकडे. अशोकजी राणे, आपण अनेक परदेशी चित्रपट पाहिले असतील, काही परदेशातल्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी भारतात केलेले चित्रपट आपण पाहिले असतील. उदाहरणार्थ गांधी ॲटनबरोनचा, ज्याला ऑस्कर अवॉर्ड मिळालं, त्या चित्रपटांच्या ऑथेंटिसिटीविषयी, त्याच्या विश्वासार्हतेविषयी अशा प्रकारचे आक्षेप घेतले गेले नव्हते, इतक्या ढोबळ चुका झालेल्या दिसत नव्हत्या. असं का बरं होतं? का सिनेमॅटिक लिबर्टी नावाची अशी गोष्ट आहे की ज्याच्या आड आपण सगळं अक्षम्य मानावं, सगळं क्षम्य मानावं? ही जी सिनेमॅटिक लिबर्टी नावाची जी गोष्ट आहे ना, ही फार फसवी आणि निसरडी गोष्ट आहे आणि त्याचा सगळे लोक त्याचा गैरफायदा घेतात. आपण परदेशी फिल्ममेकरचा उल्लेख केला, ज्यांनी आपल्याकडे फिल्म्स केल्या. गांधीसारखी फिल्म केली. गांधीवरती त्यांनी 20 वर्ष रिसर्च केला होता ॲटनबरो, मग जाऊन त्यांनी गांधी केला. आपण इतकं कधी कामच करत नाही. तर मुख्यतः दुसरी एक मला मगाशी फुलवा आणि कुंभला खोंकर म्हणाल्या आणि नितीन देसाई म्हणाले, त्याच्यावरती मला बोलायचं आहे. तो या मुद्द्याशी निगडीतच मुद्दा आहे की संजय लीला भन्साळीची एक शैली आहे, मानली त्याची एक शैली आहे आणि त्या शैलीविषयी त्यांनी, आपल्याकडे कसं आहे की जगामध्ये आपला एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये नृत्यसंगीताची मोठी परंपरा आहे सिनेमामध्ये, आणि आपण त्याच्यामध्ये अशी काही गाणी, अशी काही नृत्य आपण दाखवलेली आहे ती जगाने पाहिलेली, आपण कौतुक केलेलं आहे. पण ते करताना आपण कुठल्या थराला जातो त्याचं भान आपण ठेवायला पाहिजे. मी ज्या दिवशी पिंगावरती बोलत होतो 2 दिवसापूर्वी, मला एक जण म्हणाला की तू देवदासचं उदाहरण देतो, तर देवदास हे फिक्शन आहे. म्हटलं देवदास जरी फिक्शन असलं तर त्याला एका सामाजिक पर्यावरणाचा त्याला आधार आहे की ज्याच्यामध्ये एक खानदानी स्त्री आणि एक बाजारातली स्त्री एकत्र येऊ शकत नाही आणि त्यांनी त्यांना एकत्र आणलेलं आहे. आता इथे पुन्हा सिनेमॅटिक लिबर्टी. आता तुम्ही जर मला खामकर म्हणतात त्याप्रमाणे ते नृत्य म्हणून तुम्ही मला तिथे चंद्रमुखी आणि पारो नाही, इथं काशीबाई आणि मस्तानी नाही, तर ती दोन्ही गाणी मला बघायला म्हणून खूप आवडतील, मला आवडतील बघायला. आपण अशा पद्धतीची गाणी पडद्यावरती, ज्याला आम्ही शिल्पच म्हणतो, अशा पद्धतीने खूप लोकांनी केलेली आहे. संजय लीला भन्साळींची खासियत आहे. पण ते करताना माणूस कुठल्या थराला जातो? आणि दुसरं, बाजीराव मस्तानी करताना जसे जयराज साळगावकर म्हणाले की बाजीराव, मी त्यांचं पुस्तक वाचलं, मी त्यांना म्हणालो सुद्धा होतो की ह्याच्यावरती इतकं सुंदर हॉलिवूडच्या धर्तीचा मस्त ॲक्शन बाज सिनेमा आपण करू शकतो आणि आपल्याकडे कोणी सिनेमा केला काय तर फक्त बाजीराव मस्तानी एवढा एपिसोड घेऊन. कारण आपल्या हिंदी सिनेमाला अजूनही प्यार मोहब्बत वगैरे ह्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. आता कितीतरी आपला सिनेमा पुढे गेला, कितीतरी नवीन पिढीतली मुलं आली, छान छान सिनेमे करतात, तरी काही लोक अजून त्या प्यार मोहब्बतच्या याच्यामध्ये अडून हे असलं काहीतरी लार्जर देन लाईफच्या नावाखाली काहीतरी करत राहतात. हे आक्षेपार्ह आहे. आणि सिनेमॅटिक लिबर्टी नावाची गोष्ट ही फार जबाबदारीने वापरायची गोष्ट आहे. ती काहीतरी करायचं आणि सिनेमॅटिक लिबर्टीचं नाव घ्यायचं हे काही खरं नाही. अत्यंत बरोबर आहे. सिनेमॅटिक लिबर्टी ही किती वापरायची याला देखील मर्यादा असली पाहिजे. प्रेक्षको, याचं कारण असं आहे की इतिहास संशोधनाची पुस्तकं जी लिहिलेली असतात ती पुस्तकं सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचतात ते त्या विषयावर केलेले चित्रपट, त्या विषयावर केलेलं कादंबरी लेखन, त्या विषयावरची असलेली गाणी, हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. एक अशी मोठी पिढी जो हा चित्रपट पाहणार आहे त्याला असं वाटायला लागेल की बाजीरावाची पत्नी आणि मस्तानी या 2 छान मैत्रिणी होत्या आणि त्या 2 छान मैत्रिणी हातात हात घालून महाराष्ट्रात पिंगा घालत होत्या, अशा प्रकारचं येईल. याविषयी काही महिन्यापूर्वी मी बाबासाहेब पुरंदरेंशी बोललो. ऐका बाबासाहेब पुरंदरे या मुद्द्यावर काय म्हणाले ते. इतिहास संशोधकाला जेवढी पुराव्यांची गरज असते, कागदपत्रांची गरज असते, त्याच्याविषयी जास्त गरज असते ते ललित पद्धतीने इतिहास लिहिणाऱ्याला. त्याचा जास्त अभ्यास करावा लागतो. का? कारण त्याच्यावरती एक जबाबदारी असते. ऐन इतिहासकाराचा इतिहास वाचायला 10 दिवस उशीर करतात लोक, चटकन वाचतात ते कथा, कादंबरी, काव्य. म्हणून ललित लेखकांच्यावरती ही जबाबदारी आहे की जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त काटेकोर सत्याच्या जवळ जाणं हे महत्त्वाचं आहे. इतिहासात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक इतिहासाचा अभ्यास आणि दुसरा इतिहासाचा उपयोग. हा इतिहासाचा उपयोग आहे. चित्रकला, नृत्यकला, गायनकला, कीर्तनकला, पोवाडे गाणं, शाहिरी, शिल्पकला, हे सगळे हे जे ललित कलांचे विभाग आहेत ना, हे इतिहासाचा उपयोग करण्याकरता आहेत. आपण पाहिलं बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले ते की ललित कलेच्या माध्यमातून जे इतिहास मांडत असतात त्यांना सत्याच्या जवळ जाण्याची गरज असते, कारण प्रेक्षकांच्या हृदयाला ते जास्त भिडत असतं. आणि म्हणून तर आपल्यासोबत उदयसिंह पेशवे,
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, आविष्कार स्वातंत्र्याच्या, क्रिएटिव्ह लिबर्टीच्या मर्यादा कितपत आणि किती ताणायच्या, आपण त्या घराण्याचे वंशज आहात म्हणून हा प्रश्न आपल्याशी अत्यंत जास्त निगडीत आहे. आपल्याला काय वाटतं की या मर्यादा या चित्रपटाच्या, या प्रोमोच्या माध्यमातून किंवा या गाण्याच्या माध्यमातून एक अशा समोर येत आहेत की आज अभ्यास केलाय असं सांगून तो आपल्याला दिसत नाहीये समोर, परंतु काहींच्या भावनांना ठेच पोहोचू शकेल इतपत ते ताणलं गेलेलं आहे? उदयसिंह, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? उदयसिंह पेशवे, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? ऐकू येत नाही मला. अ, हा, आता येतोय. उदयसिंह पेशवे, आधीचा आला नाही. हा, बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले ते आपण ऐकलं. येतोय आवाज, पण आधीचे मला ऐकू नाही आलं. तोच मी प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी आवाज असं येतोय मत, मला. बाबासाहेब पुरंदरे यांनी असं मत व्यक्त केलं की ललितकला लेखकाला ललितकलेच्या माध्यमातून, मग तो चित्रपट असेल, संगीत असेल, गाणी असतील, पोवाडे असतील, शिल्पकला असेल, नृत्यकला असेल, याच्यामधून इतिहास मांडणाऱ्यांना इतिहासाचा सर्वात जास्त अभ्यास करावा लागतो, कारण सर्वसामान्य माणसांपर्यंत तोच इतिहास पोचत असतो, तोच त्यांच्या हृदयाला जास्त भिडत असतो. या चित्रपटातली जी बाब आता आपल्या समोर आली आहे, याच्यावरून कुठेतरी या क्रिएटिव्ह लिबर्टीची, या कला स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडताना आपल्याला दिसत आहेत. काय वाटतं आपल्याला? आपण पेशव्यांच्या घराण्याचे वंशज आहात, त्यामुळे हा प्रश्न आपल्याशी अत्यंत जास्त निगडीत आहे. उदयसिंह पेशवे. बाबासाहेबांचे मत बरोबर आहे. याबद्दल माझं असं म्हणणं आहे की हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट भारतातच नव्हे, भारतातल्या अनेक प्रांतामध्ये आणि परदेशात सुद्धा जाणार आहे. त्यामुळे त्या काळामध्ये मराठी स्त्रिया कशा वागत होत्या, काय वेश घालत होत्या, हे सगळं जगभर पोहोचणार आहे. आणि त्यामुळे हा जो नृत्याचा सिक्वेन्स दाखवलेला आहे, त्यामध्ये जे वस्त्रप्रावरण दिलेली आहेत आणि ज्या पद्धतीचं नृत्य दाखवलेलं आहे, ते नृत्य पाहून लोकांची अशी कल्पना होण्याची शक्यता आहे की मराठी स्त्रिया, खानदानी स्त्रिया पूर्वी असं नाचत होत्या. त्यामुळे ह्या मर्यादा प्रत्येक सिनेमा किंवा कुठलीही कलाकृती करणाऱ्या माणसांनी लक्षात ठेवायला हव्या आहेत आणि त्याप्रमाणेच इतिहासाला धरून कुठल्याही प्रकारची निर्मिती करायला पाहिजे. नितीन चंद्रकांत देसाई आपल्याबरोबर. नितीनजी, मला अगदी पूर्ण कल्पना आहे की संजय लीला भंसाली हे अत्यंत गुणी, सृजनशील आणि त्याहीपेक्षा अभ्यासू असे दिग्दर्शक आहेत, परंतु अनेकदा अशा प्रकारचे पिरियड प्ले, अशा प्रकारचे इतिहासपट निर्माण करताना मूळ इतिहासापेक्षा सुद्धा उपलब्ध असलेल्या स्टार्सची लोकप्रियता एनकॅश करण्याकडे आपला कल झुकतो आणि त्याच्यातूनच इमेजच्या नादात हे चित्रपट वाहून जातात असं वाटतं आपल्याला. आपण अशा प्रकारचे चित्रपट आणि चित्रमालिका तयार केल्या आहेत, त्यामुळे आपलं मत अत्यंत महत्वाचं आहे. नितीन देसाई. नितीन देसाई यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही. हाच प्रश्न जयराज साळगावकर यांना. कुठेतरी इमेजमध्ये हा चित्रपट हरवतो अशा प्रकारचे? तर आता बाजीरावाचं गुडविल जर का तुम्ही वापरता तर ते गुडविलमध्ये भर घालायला पाहिजे चित्रपट करताना, निदान न्यूट्रल तरी राहायला पाहिजे. त्या गुडविलचं बॅडविल करण्यात काय अर्थ आहे, ते मलाईन करण्यात काय अर्थ आहे? मग बाजीरावाचं नाव तुम्ही घेऊ नका ना, राजा राणीचा सिनेमा करा. आणि अशा प्रकारचा टीजर किंवा असं गाणं करून ते मग नंतर काढून घ्यायचं किंवा ड्रीम सिक्वेन्स अशी बनवाबनवी करायची जर का असेल तर तो बनवाबनवीचा खेळ होतो, त्याला काय लॉजिक नाही आहे. तेव्हा इमेजमध्ये याच्या गडबडच आहे. आता ती इमेज ते आणि त्यांचे PR वाले कसे सांभाळून घेतील भविष्यात? मला तुम्ही सांगा, टू बी फेअर विथ संजय लीला बन्साली, संजय लीला बन्साली यांनी मी कुठेतरी इतिहास सांगतोय असा कुठे दावा केलेला नाही आहे. तो एक चित्रपट बनवत आहेत आणि त्याचं कथाबीज म्हणून त्यांनी बाजीराव मस्तानी हे घेतलेलं आहे. मग त्याच्यावर आक्षेप घ्यायचं कारण काय? ही बाजीराव मस्तानीवरची डॉक्युमेंटरी नाही आहे हे एवढं आम्हाला कळतं. हा मनोरंजनाचा विषय आहे, पण त्यात ती लिबर्टी कुठवर घ्यायची आहे? तर शांताराम बापूंनी पण अशी लिबर्टी अनेक वेळा घेतली. जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांवर सिनेमा केला, तुकाराम, कुठल्याही मोठं राज कपूरने घेतली आहे, पण त्याच्यात कुठल्याही समाजाची, कुठल्याही व्यक्तीची किंवा कुठल्याही विचाराची पायमल्ली होत नाही हे बघून त्यांनी ते केलेलं आहे. इथे त्यांनी त्याला माहितीच नाही बाजीराव काय आहे.
असं वाटतं मला हे पाहिल्यावर. माहिती असता तर त्यांनी एवढी मोठी चूक केली नसती. त्याची परंपरा, त्याची लिगसी याच्याविषयी त्याला काही जाणीव नसावी, म्हणून त्याच्या हातून हे झालेलं आहे. किंवा गल्लेभरूपणा. आता 200 कोटी रुपये खर्च केलेत, ते आले पाहिजेत ना. त्याला काय आम्ही सांगितलं नव्हतं 200 कोटी रुपये खर्च करायला, पण बाजीरावाच्या बद्दल मत व्यक्त करताना एक आदर, एक भावना, एक न्यूट्रॅलिटी, इव्हन त्यांच्या कुटुंबियाबद्दल किंवा मराठी समाजाबद्दल त्यांनी ठेवायला पाहिजे होती. तिथे तो घसरलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याची इमेज ही फुलवा खामकर आपल्या बरोबर आहेत. आपण त्या भव्यतेचा जो उल्लेख केला त्याच्याबद्दलच, फुलवा कुठेतरी अशा प्रकारची नृत्य दिग्दर्शित करत असताना, अशा प्रकारची नृत्य कोरिओग्राफ करत असताना किंवा सादर करत असताना चित्रपटातून त्यातल्या भव्यतेवर जास्त फोकस होत असतो, न की त्यातून दाखवल्या जाणाऱ्या इतिहासाबद्दल. कुठेतरी या चित्रपटात जो आत्ता गाणं आपल्या समोर आलंय त्याच्यामध्ये सुद्धा यातली भव्यता, यातला ग्लॅमर याला जास्त फोकस मिळालेला आहे आणि यातल्या इतिहासाकडे, नृत्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते असं वाटतं. फुलवा इनफॅक्ट मगाशी जसं मी म्हटलं की ह्या जर काशीबाई आणि मस्तानी नसतील तर मला हे गाणं आवडलं. एक कोरिओग्राफर म्हणून ऑफकोर्स मला वाटतं की जे स्क्रिप्ट आहे की ज्या कॅरेक्टर्स आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहून कोरिओग्राफी किंवा एखादी गोष्ट व्हायला पाहिजे या मताची मी नक्कीच आहे. की जे ह्या मस्तानी आणि काशीबाई एकत्र येऊन नाचणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आता त्या चित्रपटाची गोष्ट काय त्यांनी केलंय, फिक्शनमध्ये घेऊन गेलेत का त्यांनी इतिहासावर आधारित चित्रपट केलाय ह्याची मला काहीच गाभा आहे किंवा त्याचा सोल आहे तो न सोडून करणं कधी योग्य. म्हणजे एक कोरिओग्राफर म्हणून हे करणं मला जास्त योग्य वाटतं. अशोक म्हणालात पिंगा हा शब्द हा वापरून त्याच्याशी प्रामाणिक राहणं हेही तेवढंच योग्य आहे. अशोक राणे, आपल्या देशामध्ये इतिहासकालीन वास्तू, वाडे किंवा किल्ले आहेत, त्या किल्ल्यांच्या वास्तूंवर आपल्याला खडून काही लिहिणं किंवा ओरखडलेली कृती जर असेल तर त्याला आपल्याकडे कायद्यानं गुन्हा ठरवलेला आहे. त्याच देशामध्ये म्हणजे ऐतिहासिक वास्तूंवर तुम्ही अशा प्रकारचे ओरखडे काढलेत, स्वतःची अचकट बिचकट नावं लिहिलीत तर तुम्हाला दंड होऊ शकतो. परंतु अशा प्रकारची क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली जर आम्ही इतिहासातल्या पात्रांचं एक प्रकारे वेगळ्या रीतीने सादरीकरण केलं तर त्याच्यावर काही बंधन असावं असं नाही आपलं मत. मगाशी आपण सेन्सॉरचा मुद्दा मांडत होतात, तोच मुद्दा मी पुढे नेऊन आपला प्रश्न विचारतोय. अशोक राणे, आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड त्याच्यासाठी आहे आणि सेन्सॉर बोर्ड तेच काम करतं. सेन्सॉर बोर्डाने जेव्हा ही फिल्म पाहिली तर त्यांच्यातल्या सदस्यांनी, ज्या 4 सदस्यांनी ही फिल्म पाहिली, त्यांच्या कोणाच्या लक्षात कसं आलं नाही की हे काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाही नाचू शकत. सेन्सॉर बोर्डावरती जे मेंबर नेमले जातात त्यांच्याकडनं अपेक्षा अशी असते की त्यांना सिनेमा माध्यमाचं भान पाहिजे आणि त्यांना एकूण जगण्याचं भान पाहिजे की प्रत्यक्षात आयुष्यात काय आहे, कसं दाखवलं, कसं गैर काय, बरोबर काय हे त्यांना कळलं पाहिजे. आणि जर त्यांनी तिथेच म्हणजे ह्याच्यासाठी वेगळा दंडबिंड काही करण्याचं सेन्सॉर बोर्ड तिकडे ते ॲक्शन घेऊ शकतं की हे नाही चालणार, हे नाही करता येणार. त्यांनी तिथे ते सोडून दिलं. आता त्यांनी का सोडलं? एक तर मुद्दा असा आहे की आपण हा सिनेमा कोणी पूर्ण पाहिलेला नाही, त्यामुळे कुठल्या संदर्भात आहे, तो स्वप्नाचा भाग आहे की काय आहे. पण प्रत्यक्षात समजा आता ड्रीम सिक्वेन्स म्हणून वापरलं असेल तरी ड्रीम सिक्वेन्समध्ये काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचू शकतात हे कसं काय, हे न पटणारं आहे. हा मुद्दा उरतोच पुन्हा पुन्हा. म्हणजे मगाचपासून सतत एक मुद्दा समोर येतोय की आपल्याकडे या प्रकारचं हे गाणं छान दाखवलं आहे किंवा आता फुलवा म्हणाला की अशा पद्धतीने ते बघायला छान वाटतं, काशीबाई मस्तानी नसतं तर छान. आपण ते प्यार किया तो डरना क्यापासूनची परंपरा आपल्याकडे आहे. आपण फार चांगली गाणी आपण पेश केलेली आहे, त्याच्यातनं कथानं पुढे सांगितलेलं आहे. पण आता इथं ज्या पद्धतीनं या दोघींना एकत्र आणणं किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पारो आणि चंद्रमुखीला एकत्र आणणं हे नाहीच पटत ना. याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि सेन्सॉर बोर्ड काय करतं अशा वेळेला? सेन्सॉर बोर्डाने तिथेच ही गोष्ट अडवली पाहिजे होती. पुढे येणारच नाही ना, पुढे दंडबिंड कसं करणार? आपल्याकडे तशी त्याला काही प्रोव्हिजन नाहीये त्या पद्धतीची, त्याला सेन्सॉर बोर्ड आहे. नितीन देसाई, टू बी फेअर विथ संजय लीला बन्साली, अतिशय परिश्रमपूर्वक चित्रपट बनवतात, सर्जनशील आणि सृजनशील कलावंत आहेत, खूप अभ्यास केलेला आहे. परंतु कुठेतरी अभ्यास एका बाजूला राहतो आणि जेव्हा तुमच्याकडे दीपिका पदुकोण सारखी एखादी स्टारकास्ट असते आणि प्रियांका चोप्रा असते त्यावेळेला त्यांच्या इमेजच्या नादात
कुठेतरी अशा प्रकारच्या व्यावसायिक तडजोडी केल्या जातात. कारण शेवटी ॲट द एंड ऑफ द डे 150 आणि 200 कोटी रुपये स्टेकला लागले असतात आणि इन्व्हेस्टर्सचे पैसे चुकवायचे असतात, पुढचा चित्रपट करायचा असतो. त्यामुळे कुठेतरी इतिहासातल्या सत्याला आपण बाजूला सारतो आणि तद्दन गल्लाभरू चित्रपट निर्माण करतो. मग जर असेल तर आधी एक पाटी दाखवावी की या चित्रपटातला कोणीही इतिहास समजू नये. काय सांगाल? उदयजी, कसं आहे की आम्ही सगळ्या कलावंतांपेक्षा ना इतिहास हा मोठा आहे आणि भारतीय इतिहासाची संस्कृतीची आणि इतिहास आपला हा जगापर्यंत फार चांगल्या पद्धतीने गेला आहे आणि म्हणून हिंदुस्थानचं नाव जगाभरात जास्त मोठं आहे. आणि ते करत असताना जसं साळगावकर साहेब म्हणाले किंवा आमचे मित्र राणे जे चित्रपट म्हणजे मराठीतला पण समजतात, हिंदीतला समजतात आणि इंटरनॅशनल समजतात. आता कसं झालेलं आहे ना की TRP आणि बॉक्स ऑफिस याच्या धडपडीमध्ये एकंदरीत कुठेतरी गल्लत व्हायला लागलेली आहे आणि ती गल्लत कधीच प्रेक्षक किंवा कुठले लोक कधीच सहन करत नाहीत. ह्याचं आम्ही सगळ्या कलाकारांनी भान ठेवणं फार आवश्यक आहे. कारण इतिहास जसं बाबासाहेब पुरंदरांनी आत्ता म्हटलं की कुठलीही गोष्ट इतिहासाची घ्यायची झाली तर तुम्हाला तेवढाच अभ्यास तेवढाच हे, कारण हे जर का हा माझा स्वतःचा इतिहास आहे तर तो होम व्हिडिओ म्हणून मी घरी करून लावणं हे ठीक आहे. पण जेव्हा तो इतिहास जगासमोर आपण मांडायला जातो, जेव्हा तो समाज बघून त्याच्यावरनं प्रेरणा घेणार आहेत. कारण आता कसं झालेलं आहे ना की यूट्यूब, व्हॉट्सअप ह्याच्यावरनं सगळ्या रेफरन्सिंग व्हायला लागलेल्या आहेत. ह्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यावरती इतिहासकार आहेत, त्याच्यात ही पेशवेकालीन घराणी आहेत, ह्यांचा आपण विसर कुठेतरी करतो आणि काहीतरी आपल्याला मिळतं व्हॉट्सअपवरती आणि ह्याच्यावरती म्हणून आपण ते पटकन त्याच्यातलं स्टाईल म्हणून ते मांडायला जातो. पण आम्ही सगळ्या कलाकारांना हे समजायला पाहिजे की ही जी काही घराणं परंपरेने चालत आलेली आहेत किंवा हे जे इतिहासकार, हे थोर लोक जे अभ्यास करून मांडतात तेच लोकांपर्यंत जातं. म्हणजे बाबासाहेबांनी माझं एकदा कौतुक केलेलं की मी इतिहासाने एवढं लिहिलेलं आहे पण ते लोकांपर्यंत येत नाही. पण दृश्य माध्यमातनं जेव्हा मी राजा शिवछत्रपती बनवली ती घराघरात पोचली. पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांसारख्या किंवा अनेक इतिहासकारांचा इतिहासाचा सखोल अभ्यास होता आणि तो अभ्यास करत असताना तो लोकांपर्यंत जाऊन तुम्हाला ते समजणं आवश्यक आहे. म्हणजे चित्रपट बनवताना आपला चित्रपट किती करोडो कमवतो किंवा किती TRP मिळतो किंवा किती ॲप्रिसिएशन करतो ह्याच्यापेक्षा आम्हा कलाकारांना हे भान ठेवणं फार आवश्यक आहे की हा करोडो लोक बघणार आहेत. आपली इतिहासाची परंपरा आपण देशापर्यंत आपल्या वेशीच्या बाहेर देणार आहोत आणि ते माध्यम म्हणजे चित्रपट आहे. चित्रपट हे नुसतं एंटरटेनमेंटचं विषय नाही, तर तो इतिहासाला हात घातल्यावरती तो अभ्यासापण विषय आहे. आणि एक अभ्यासक म्हणून 32 वर्ष जेव्हा मी काम करतोय तेव्हा मी नेहमीच सगळ्या इतिहासकारांना किंवा जे हे अशा विषयांना हात घालत असताना म्हणजे मी माझ्या आयुष्यातले अनेक वर्ष, अनेक दिवस भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये म्हणा किंवा युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये म्हणा किंवा IDL ह्याच्यामध्ये पण आणि ह्या सगळ्यांकडे म्हणजे मी जेव्हा ह्या मालिका किंवा चित्रपट केले तेव्हा मी महाराष्ट्र पिंजून काढलेला आणि मी आयुष्यपणाला लावून जेव्हा मी जोधा अकबर पण करत होतो तुम्ही आग्र्याच्या फोर्टमध्ये मी वास्तव्य करून होतो, तिथला प्रत्येक गोष्ट मी अभ्यासत होतो. मला असं वाटतं की थोडक्यात त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. नितीनजी, अभ्यास महत्वाचा आहे. केवळ गल्ल्यावर ठेवून केलं असतं ते प्रेक्षक स्वीकारत नाहीत. धन्यवाद प्रेक्षको. पिंगा आणि त्यावर उठलेला दंगा याबद्दलची सर्व मतांतर तुम्ही ऐकलीत. संजय लैला भन्साळीनं हा सिनेमा बनवताना अजिबात असा दावा केलेला नाहीये की तो इतिहास दाखवतोय किंवा तसा दावा केला असेल तर ते मात्र निश्चितच चूक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की होणारी सगळी टीका अप्रस्तुत आहे. ही टीका आधीच होते का, संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर ती करता आली नसती का, हे दोन्ही मुद्दे मी जसे आले तसेच तुमच्या समोर मांडले. लोक ललित कलांमधूनच इतिहास समजून घेतात असं बाबासाहेब पुरंदरांनी यापूर्वी सांगितल्याचं तेही आम्ही तुम्हाला दाखवलं. इतिहास जसा घडला जसा आहे तसा दाखवणं खरोखरच अशक्य आहे हे मान्य. फक्त होत्याचं नव्हतं करू नये किंवा नव्हत्याचं होतं करू नये एवढी किमान अपेक्षा बाळगणं काही गैर नाही. शेवटी एखाद्या चित्रपटाचं आयुष्य ते किती असतं, 3 ते 4 दिवस आणि 400 ते 500 थिएटर. या उलट
पहिला बाजीरावाचा कालखंड होता 18 ऑगस्ट 1700 ते 28 एप्रिल 1740. त्यांच्या पराक्रमाची कीर्ती मात्र अजूनही तसूभरही कमी झालेली नाही. इतिहासाचं म्हणाल तर इतिहासाचं आयुष्य दिगंत आहे आणि पहिला बाजीराव हा मराठेशाहीचा मुकुटमणी या चित्रपटाच्या आधी होता आणि या चित्रपटाच्या नंतरही तो राहणार आहे. पण या विषयावर चित्रपट काढण्याचं धाडस भन्सालीनं दाखवलं. त्यावर अशी केवळ टीका करत बसण्यापेक्षा एखाद्या बाजीराव अभिमानी मराठी माणसानं त्याच्यापेक्षा चांगला आणि अफलातून चित्रपट बनवून दाखवावा. गांधी हा सिनेमा सत्याच्या जवळ जाणारा होता असं सांगितलं जातं. तशीच दाद या मराठी सिनेमावाल्यांनी आमच्या पुणेकरांकडून मिळवून दाखवावी. या कार्यक्रमाचा शेवट करताना सर्वांना धन्यवाद देताना संजय लीला भन्साली 2002 मध्ये आलेल्या देवदास नंतर त्याच्या इमेजमधून किंवा त्याच्या संगीतातून बाहेर कसे पडलेले नाहीत याचं उत्तम उदाहरण दाखवणारी ती ध्वनिचित्रफीत पुन्हा एकदा धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.